राम कृष्ण हरे जय 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 राम 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 रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी
हित भावे तरी दंभ दुरी ठेवा हित भावे तरी दंभ दुरी ठेवा हित भावे तरी दंभ दुरी तरी दंभ दुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची चित्त शुद्ध सेवा देवाची चित्त शुद्ध सेवा देवाची आवडी विठ्ठल गाईचे कंठी आवडी विठ्ठल गाईचे आवडी विठ्ठल गाईचे आवडी विठ्ठल गाईचे शांती वासनेची विठ्ठल गाईचे आवडी विठ्ठल गाईचे आवडी विठ्ठल गाईचे संगीत विशारद नकुलदादा
हरी हॅलो सगळ्यांनी पुढं पुढं सरकून बसा पाठीमागून यायला जागा ठेवा पाठीमागून येणाऱ्याला सरका पुरुष मंडळी सरका पुढं पुढं हरे जय राम all of the day
घरा
हित भावे तरी दंभ दुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची आवडी विठ्ठल गाई जे कांती अलभ्यते येती लाभगरा आणि का अंतरी न द्यावी वसती करावी ही शांती वासनेची आवडी विठ्ठल गाई जी कांती अलभ्यते येती लाभगरा तुका म्हणे बाण तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा वाहू गे ही वाचा वेचू नये आवडी विठ्ठल गाई जय कांती अलभ्यते येती लाभगरा विठ्ठल दयांचे क्रिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो विठ्ठला
स्वामिनी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमने पांडुरंगा करू प्रथम नमने पांडुरंगा करू प्रथम नमने पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रभु के चरणों में सदा पुण्य पुण्य करू प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम शाह हा विठ्ठल जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायदिशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आत जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद गीती श्रुती धन्य झाल्या तुझे गुण गाता तुझ्या पायदिशी सदा नम्र माथा हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनले
निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी संत हे विश्रांती मागाला सांभाळावं विश्रांती मागाला सांभाळावं विश्रांती मागाला सेवेला मी सेवक झालो लागलो तुमच्या निज चरणा स्वामी तू कया देवा यावरी न करावा अवेरू हित भावे तरी दंभ दुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाचे आवडी विठ्ठल गाईची एकांती अलभ्यते येती लाभगरा प्रस्तुत कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय चैतन्य भूषण पाषांड दूषण तथाकृताक्षण जिजाऊ रमण देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर भगवंताच्या नामाचं चिंतन केल्यानंतर आलभ्य गोष्टी तुम्हाला मिळतील असा हिताचा मार्ग दाखवणारा अभंग सेवे करता निवडला विठ्ठल पाराया माझ्या तुकोबाराया माझ्या तुकोबाराया माझ्या तुकोबाराया सत्य हे जाणवलं माझ्या भगवान बाबाने मला माणूस बनवलं माझ्या भगवान बाबाने मला माणूस बनवलं माझ्या भगवान बाबाने माणूस बनवलं माझ्या भगवान बाबाने मला माणूस बनवलं लक्षात उयांशी फिरून मी आलो मानव देहाला गळती कोणी गादी रे बळी पडला मोहाला सागरी तरताना त्यांनी लक्ष्मी हिंदवला हव सागरी तरताना त्यांनी लक्ष्मी हिंदवला माझ्या वामन भावाने मला माणूस बनवलं माझ्या भगवान बाबाने मला माणूस बनवलं माझ्या भगवान बाबाने माणूस बनवलं माझ्या भगवान बाबाने माणूस बनवलं मला साऱ्यांनी हिंदवलं
साधू संत तुम्हाला मला माणसात आणतात मायबा, माणूस बनवण्याकरता ही साधू संत त्या ठिकाणी हातभार लावतात आणि तुम्हाला मला माणूस बनवतात, चांगलं कर्म करण्याकरता वाईटापासून बाजूला सरकवतात आणि चांगलं कर्म करून हे साधू संत तुम्हाला मला माणूस बनवतात. म्हणून संकल्पित वेळेत आपण 3 चरणाचा भावार्थ पाहिला. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, हित करण्याकरता, भलं करण्याकरता जीवनातला अहंकार बाजूला ठेवा, आवडीनं जगाच्या मालकाचं नामचिंतन करा, अलभ्य गोष्टी तुमच्या घरात घर चालत येतील, तुमच्या वासनेची शांती होईल. आणि जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, अरे एखादा भक्त भक्ती करतो तू गावातल्या पारावर बसल्या बसल्या जर त्याची निंदा करत असतील तर माझं वैयक्तिक असं मत आहे गड्या महिला मंडळ पुरुष मंडळ, रोज झोपताना रोज उठताना माणसानं स्वतःच्या पाया पडलं पाहिजे. हे काय कुठं शास्त्रातलं सूत्र नाही, पण ऐका, रोज झोपताना रोज उठताना माणसानं स्वतःच्याच पाया पडलं पाहिजे. पण पाया पडत असताना आतल्या मनाला प्रश्न केला पाहिजे, बेट्या दिवसभर जीवन जगतो, कोणाची निंदा केली का, कोणाला कलंक लावला का, कोणाच्या कन्येचं तू त्या ठिकाणी धुणं धुतलं का, अरे जीवन जगतो नाही चांगलं झालं पण कोणाचं तू वाटोळं केलं नाही ना. आणि मन जर म्हटलं ना दिवसभरात तुझ्याकडून कुणाचं वाईट घडलं नाही, तू कोणाची निंदा घडली नाही, तू कुणाची त्या ठिकाणी टवाळी केली नाही, कोणाला कलंक लावला नाही, हे मन जर तुम्हाला सांगत असेल ना मायबा, तर तुम्ही आम्ही स्वतःच्या पाया पडण्याच्या लायक आहोत. रोज झोपताना रोज उठताना माणसानं स्वतःच्या पाया पडलं पाहिजे. तुकोबारे म्हणतात, अरे जगाच्या मालकानं तुला देव भजन करण्याकरता दिला, देवे दिला देह भजना गोमोटा, देवे दिला देह भजना गोमोटा, देवे दिला देह भजना गोमोटा, देवे दिला देह भजना कशाला दिला? भोजन करण्याकरता दिला, भक्ती करण्याकरता दिला, त्याच्या नामाचं चिंतन करण्याकरता दिला, थोडा वेळ दिला, त्या वेळेत जगाच्या मालकाचं भजन करा, मिळालेल्या वेळेत मिळालेल्या जीवनाचं चिंतन करा. तुकोबारे म्हणतात, ही वाचा व्यर्थ शिकवू नका, व्यर्थ बडबड करू नका. तुमचे बाणासारखे सुटणारे शब्द जर एखाद्याच्या हृदयाला लागत असतील तर बडबड करू नका. हे भजन करण्याकरता दिलेलं तोंड आहे, भजनच करा, अभंगाचं शेवटचं जग. तुका म्हणे बाळा हाची निर्वाणी दान, तुका म्हणे बाळा हाची निर्वाणी दान, हाची निर्वाणी दान, तुका म्हणे वा
संकल्पित वेळेत आपण अभंगाचा भावार्थ पाहिला. शेवटी जाता जाता दोन मुलाच्या गोष्टी सांगून जाईल. भावार्थ पाहिला. तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळीने मला इथपर्यंत आमंत्रित केलं, सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळी, सप्ताह कमिटी मंडळ सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. विशेष तुम्ही मला इथपर्यंत आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. ज्यांनी सुंदर अशी मृदंगाची साथ दिली असे महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्त परायण भरतजी महाराज शिंदे यांनी सुंदर अशी मृदंगाची साथ दिली. ज्यांच्या पखवादाच्या तालावर सर्वांना उठून नाचावंसं वाटत होतं. एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. विशेष ज्यांनी गायनाची सुंदर अशी साथ दिली असे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आदरणीय हरिभक्त परायण लहुजी महाराज ज्यांनी सुंदर असं गोड चाल गायली असे आदरणीय महाराज कोटी कोटी धन्यवाद. एकदा जोरदार टाळी वाजवा. विशेष ज्यांनी सुंदर अशी गायनाची साथ दिली असे आदरणीय हरिभक्त परायण अंगदजी महाराज ज्यांनी सुंदर असं गोड असं गायन केलंय त्याबद्दल महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद. तिथं जोरदार टाळी वाजवा. वा वा. अंगदजी महाराज थोरात नाही का, सुंदर असं ज्यांनी गोड गायन केले त्याबद्दल त्यांना कोटी कोटी धन्यवाद. विशेष इकडे सुंदर बाल गोपाळ टाळकरी मंडळी वारकरी संप्रदायाची पुढची पिढी आहे आणि यांना प्रोत्साहन देणं आपलं काम आहे. आणि सुंदर असं गोड ज्यांनी पावल्या खेळल्या, सुंदर असा टाळाची साथ या ठिकाणी कीर्तनाला देईल त्याबद्दल एक जोरदार टाळी वाजवा. विशेष ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला अशी सुंदर गोड अशी साऊंड सिस्टीम, जोरदार टाळी झाली. सुंदर दादाला कोटी कोटी धन्यवाद. गोड अशी सिस्टीम दिली त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. विशेष ज्यांच्या चॅनलवरती तुम्ही सर्वजण या ठिकाणी वर्षानुवर्ष तुम्हाला पाहायला मिळाल नाही का, सुंदर कीर्तनाची सेवा पुन्हा पुन्हा ऐकायला मिळेल. सर्वांचं चित्रीकरण ज्यांनी केलं असं युट्यूब चॅनलचं नाव संतभूमी या ठिकाणी युट्यूब चॅनल आहे. तर सर्वांनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन लावा, घंटीला क्लिक करायला काय कोणी विसरू नका बरं. म्हणून सुंदर असं या चॅनलला सबस्क्राईब करा. सुंदर दादाला कोटी कोटी धन्यवाद असतील. आणि विशेष दोनही चोपदार बाबा, एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याच्यानंतर विशेष ज्यांनी विनेकरी बाबा सुंदर अशी त्यांनी सेवा दिली त्याबद्दल त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही सर्वजण आवर्जून सेवेकरता उपस्थित झाला, स्वतः करता एकदा जोरदार टाळी. आता जरा जोरात वाजल्या, आमच्याकरता हळूहळू वाजवल्या नाही का. आणि विशेष माझे पतिराज आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आदरणीय नकुलजी महाराज जाधव तेही आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल महाराजांना डबल कोटी कोटी धन्यवाद. नाही महाराजांना डबलच द्यावे लागतात. कीर्तनाला घेऊन यायची बिन, कीर्तनाला साथ करायची बिन आहे का. म्हणून महाराजांना डबल कोटी कोटी धन्यवाद. झालेली भगवान सेवा या ठिकाणी सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, सद्गुरू भगवान बाबा वामन भाऊ यांच्या चरणी, तुम्हा जमलेल्या मायबाप शुक्रजनांच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी, माझ्या पती राजाच्या चरणी समर्पित. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय. अभंगावरती चिंतन करण्या अगोदर मला थोडासा परिहार द्यायचा तोसा. आपल्या गावामध्ये 13 वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह राष्ट्रसंत त्या ठिकाणी भगवान बाबा आणि वामन भाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची पहिल्याच दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने टाळकरी माळकरी गायनाचार्य मृदुंगाचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत माझ्या वाट्याला आली. दादा माझं भाग्य समजते, तुम्ही सर्वांनी मला इथपर्यंत आमंत्रित केले आणि सेवा करण्याची संधी मला प्राप्त करून दिली त्याबद्दल संपूर्ण सप्ताह कमिटी मंडळीला कोटी कोटी धन्यवाद. विशेष 13 वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या ठिकाणी शिव महापुराण कथा सोहळा ज्यांच्या श्रीमुखातून तुम्ही सुंदर अशी श्रीमद त्या ठिकाणी शिव महापुराण कथा ऐकत आहात असे आदरणीय हरिभक्त परायण कृष्णानंद महाराज मुंडे बेडकर ज्यांच्या श्रीमुखातून सुंदर अशी शिव महापुराण कथा तुम्ही श्रुत करत आहात, श्रवण करत आहात. आणि विशेष तुम्ही संपूर्ण गावकरी सप्ताह कमिटी मंडळ तुमच्या माध्यमातून
तुम्ही मला इथपर्यंत बोलवलं आणि सेवा करण्याची संधी मला प्राप्त करून दिली त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळी संपूर्ण सप्ताह कमिटी मंडळीला कोटी कोटी धन्यवाद. आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता मी प्रवृत्त सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे. आणि तुकोबार जन्माला आलेल्या जीवाला सांगतात बाबा तुला हित करायचं, भलं करायचं, कल्याण करायचंय. तर जीवन जगत असताना, हित करत असताना जीवनामध्ये अहंकार येऊ देऊ नको, अभिमान येऊ देऊ नको. जगतो मृत्यू लोकात चित्त शुद्ध ठेव, अंतःकरण निर्मळ ठेव, आवडीनं प्रेमानं जगाच्या मालकाचं भजन, जगाच्या मालकाचं त्या ठिकाणी नामस्मरण कर. अलभ्य गोष्टी तुझ्या घरात घर चालत येतील. लेका जन्माला आल्यानंतर ज्या दिवशी जगाच्या मालकाचं नामचिंतन करशील, जगाच्या मालकाचं भजन करशील, तुझी कुठली वासना शिल्लक राहणार नाही. आणि ऐक ना, गावात एखादा भक्त भक्ती करत असेल, आवडीनं जगाच्या मालकाचं चिंतन करत असेल, गावात सप्ताह चालू आहे, नाही त्याला त्या ठिकाणी श्रमदान देता आलं तर, एखादा अर्थदान देत असेल, एखाद्याला वाटलं तर येऊन मंडप झाडत असेल, एखाद्याला वाटत असेल आपल्याच्यानी तिकडे जाणं होत नाही, मग साधू संतांची सेवा त्याच्या हातून घडत असेल, आणि अखंड एखादा भगवंताची भक्ती करत असेल, आवडीनं जगाच्या मालकाचं नामचिंतन करत असेल, आणि तुम्ही जर पारावर बसल्या बसल्या त्याला नावं ठेवत असाल, त्याची निंदा करत असाल, तर तुकोबार म्हणतात का जगाच्या मालकानं तुला हे तोंड भजन करण्याकरता दिलंय, त्याचं नामचिंतन करण्याकरता दिलंय. म्हणून जीवन जगत असताना ही वाचा व्यर्थ शिनू नको. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्हाला झोपायला अजिबात हरकत. इकडं अंधारातल्या झोपल्या का काय, मी बोलले कळतं ना तुम्हाला. अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे. तुम्ही म्हणाल ताई कोण जगद्गुरु तुकोबार आहे, की त्या जगद्गुरु तुकोबारांनी आम्हाला आमचा जगण्याचा मार्ग सांगावा, जगद्गुरु तुकोबारांनी आम्हाला नामचिंतन सांगावं. कोण जगद्गुरु तुकोबार आहे? तुकोबारांचा अधिकारच ऐकायचं असेल तर ऐका. मंदिराचा पाया बांधला, मंदिराच्या भिंती बांधल्या. तुम्ही म्हणता का मंदिर पूर्ण झालं? अय वजर, मी बोलले कळतं ना. मंदिराचा पाया बांधला, मंदिराच्या भिंती बांधल्या. तुम्ही म्हणता का मंदिर पूर्ण झालं? ज्या दिवशी मंदिरावर कळस ठेवला जातो त्याच वेळेला ते मंदिर पूर्णत्वाला जातं. मग वारकरी संप्रदाया रूपी जे मंदिर आहे ते मंदिर माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी कळस नेऊन ठेवलं. म्हणून वारकरी संप्रदायाचा कळस माझ्या जगद्गुरु तुकोबारांना म्हटलं जातं. तुका झाला से कळसा भजन कोण जगद्गुरु तुकोबार आहे? ज्या जगद्गुरु तुकोबारांना वारकरी संप्रदायाचा कळस म्हटलं जातं. नोव्हे नोव्हे ज्या जगद्गुरु तुकोबारांना पाहिल्यानंतर यम सुद्धा चळा चळा कापतो. ही तुकोबारांची उंची आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, नाम घेता का नाम घेता का पेयम. काय जगद्गुरु तुकोबारांचा अधिकार आहे?
की तुकोबाराने आम्हाला आमचा जगण्याचा मार्ग सांगावा. कोण जगद्गुरु तुकोबार आहे तर तुकोबारांचं वर्णन आहे का? जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचाराची कळा तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया शब्दाचे इमान अक्षराचे राण शब्दाचे इमान अक्षराचे राण अभंगाचे पान तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया. कोण जगद्गुरु तुकोबार आहे? ज्या जगद्गुरु तुकोबारांना शब्दाचे इमान अक्षराचं रानन अभंगाचं पान म्हटलं असं माझे जगद्गुरु तुकोबार आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मोलाचा सल्ला सांगतात. पण काही लोक म्हणतात का हो तुकोबार आहे तुम्ही आमचं हितच कराल का, भलंच कराल का, कल्याण कराल का? तुकोबार म्हणतात अरे साधू संत या मृत्यू लोकात जगाच्या हिता करता जगाच्या कल्याणाकरता अवतारित झाली. साधू संत मृत्यू लोकात जगाच्या कल्याणाकरता जगाच्या हिताकरता अवतारित झाली. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती कशाला? जगाच्या कल्याणाकरता साधू संत मृत्यू लोकात अवतारे झाली. शोधोनिया आले संत हिताहित जगाचे साधू संत मृत्यू लोकात जगाच्या हिताकरता जगाच्या कल्याणाकरता अवतारे झाली. म्हणून मायबाप तुम्ही आम्ही साधू संतांवर कधी अविश्वास दाखवू नका. भगवान बाबा वामन भाऊ तुमच्या माझ्या जन्माला आली अवतारीत आली याचं कारण आहे फक्त या जगाचं कल्याण व्हावं एवढाच हेतू आहे. मायबाप जगतो ना पण मृत्यू लोकामध्ये कधी साधू संतांवर अविश्वास दाखवू नका. विश्वासाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय भगवत प्राप्ती नाही. गीता स्वतः सांगते आपल्याला श्रद्धा वल्लभते ज्ञानम तत्परासयतेंद्रिहा ज्ञानम लब्धा पराशांती मचिरेनादि गच्छति विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. तुकोबार म्हणतात मी सुद्धा संतांवर विश्वास ठेवतो तुमचा का नसावा. संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा पण दास तरी का झालो कारण आहे तीची माझे हित खरी ती सकळ. साधू संत मृत्यू लोकात जगाच्या हिताकरता आणि जगाच्या कल्याणाकरता अवतारी झाली मायबा. म्हणून साधू संतांवर कधी अविश्वास दाखवू नका. कधी तर्क कुतर्क करत बसू नका. कारण साधू संत म्हणतात तर्किकाचा टाका संग. इथे तर्क कुतर्क करू नका कारण साधू संत जगाच्या हिताकरता आणि जगाच्या कल्याणाकरता अवतारी झाले. येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घरदा वैकुंठी आले घरदा वैकुंठी येथे उपकारासाठी आले घरदा वैकुंठी आले घरदा वैकुंठी
तर अंतःकरण शुद्ध असावं, चित्त शुद्ध असावं, अंतःकरण निर्मळ असावं. तुका मने चित्त करा रे निर्मळ, हे गुणी गोपालला हे गुणी गोपालला तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे नाही का. तुमचं चित्त निर्मळ असेल, अंतःकरण निर्मळ असेल तर जगाचा बाप तुमच्या अंतःकरणात वास केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवन जगताना चित्त शुद्ध असावं. पण तुम्ही जर जगाला दाखवण्यापुरता परमार्थ करत असाल तर माऊली ज्ञानेश्वरी त्या परमार्थाला शून्य किंमत देत आहे. माऊली म्हणताय मोर अंगी असुसे पिसे असुसे डोळुसे, परित्यासी दृष्टी नसे तैसे ते गा. तुम्ही जीवन जगताना मोर नावाचा पक्षी पाहता, त्या मोराच्या पाठीमागच्या पिसावर जो डोळा आहे, तुम्ही ना आम्ही त्याला डोळा म्हणतो ही, हा मोराच्या पिसावरचा मी जाऊ घरी, हा मोराच्या पिसावरचा डोळा, तुम्ही ना आम्ही त्याला डोळा म्हणतो ही. पण माऊली म्हणतात तो डोळा मोराला दृष्टी देत नाही, त्या डोळ्याचा मोराला काही उपयोग नाही, काही फायदा नाही. मग मोराला असा डोळा असून काही उपयोग? जो डोळा दृष्टी देत नसेल असा डोळा असून काही उपयोग अजिबात नाही. मग तुम्ही भक्ती करता पण भक्तीत प्रेमच नाही, मग अशी भक्ती करून काय उपयोग? त्या भक्तीला माऊली मोराच्या डोळ्याची किंमत देत आहे. त्याही पुढे जाऊन माऊली गोड बोलतात, कास्तन झाले गळा शिळे नाही. तुमच्याकडे काय म्हणतात, शेळी का बकरी? शेळी. शेळीच्या गळ्याला काही स्तन असतात आणि पाठीमाग काही स्तन असतात. मग शेळीच्या गळ्याचे स्तन दूध देतात की पाठीमागचे? महिला मंडळ, तुमच्या सगळ्यात आवडीचा प्राणी आहे कोण? शांत बसा, शांत बसा. लहान मुलींनी थोडं गप्प बसा. विडाल सगळ्यात आवडीचा प्राणी महिला मंडळीचं शेळी. सांगतो तुम्हाला, घरात 3, 4, 5 गाया असू द्या आणि एकच शेळी असू द्या, बरं का पुरुष मंडळ, घरात 4, 5 गाया असू द्या आणि एकच शेळी असू द्या. बाई जर इकडे काही काम करत असेल आणि घरातला पुरुष जर त्या गायांना चारा टाकण्याकरता गेला ना, ऐकताय कीर्तन, 5 गायी इतका चारा एका शेळीला टाकतो तरी सुद्धा बाई पाहायला जाते माझ्या शेळीला किती टाकला नाही का. आणि ती शेळी, माऊली म्हणतात त्या शेळीच्या गळ्याला काही स्तन आहेत आणि पाठीमाग काही स्तन आहेत. मग शेळीच्या गळ्याचे स्तन दूध देतात की पाठीमागचे? मग शेळीच्या गळ्याला ते स्तन असून काय उपयोग? जे दूधच देत नसतील असे स्तन असून उपयोग अजिबात नाही मायबाप. मग तुम्ही भक्ती करता पण भक्तीत प्रेमच नाही, अशी भक्ती करून काय उपयोग? माऊली म्हणतात शेळीच्या गळ्याच्या स्तनाची किंमत मी तुमच्या त्या भक्तीला देतो. त्याही पुढे जाऊन गोड बोलतात माऊली, साबरी वाढीनल्या सरळा, साबरी वाढीनल्या सरळा, वरी फळनान तू पोकळा, वरी फळनान तू पोकळा, कास्तन झाले गळा, कास्तन झाले गळा, शेळी दैसे, शेळी दैसे, साबरी वाढीनल्या सरळा, साबरी वाढीनल्या सरळा. मृत्यू लोकातच एक झाड आहे जे उंच वाढतं, ज्याला फळ येत नाही, फूल येत नाही, त्याच्या सावलीखाली तुम्हाला मला बसता येत नाही, असं झाड या मृत्यू लोकात असून काही उपयोग? ज्याला फळ येत नाही, फूल येत नाही, त्याच्या सावलीखाली आपल्याला बसता येत नाही, त्याला आमच्याकडे अशोकाचं किंवा अंजनाचं झाड म्हणतात. तुमच्याकडं आता माईक घेऊन खाली येईल बरं का मी.
कशाचं? साबरीचं उंच वाढतं जे झाड, ज्याला फळ नाही फूल नाही, त्याच्या सावलीखाली तुम्हाला मला बसता येत नाही. मग माऊली म्हणतात असं झाड या मृत्यू लोकात असून काय उपयोग? जे झाड फळ देत नाही फूल देत नाही त्याची सावली सुद्धा आपल्याला मिळत नाही, असं झाड मृत्यू लोकात असून उपयोग अजिबात नाही. मग तुम्ही भक्ती करता पण भक्तीत प्रेमच नाही, तर त्या साबरीच्या झाडाची किंमत माऊली तुमच्या माझ्या भक्तीला देताय. म्हणून जीवन जगत असताना आपल्या भक्तीत प्रेम असावं. नाथ महाराज गोड बोलतात, मायबाप माझ्या भक्तीत प्रेम नसेल तर देवा तू ज्ञान देण्याच्या भानगडीत सुद्धा पडू भक्ती नको. प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवातया माझी. अभिमान नित्य अभिमान नित्य दया. देव सुख देव सुख देव सुख देव सुख भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी. माझ्या भक्तीत प्रेम नसेल तर देवा ज्ञान देण्याच्या भानगडीत सुद्धा पडू नको. म्हणून आपण भक्ती करत असताना तुकोबारे म्हणतात अहंकार बाजूला ठेवा, अभिमान बाजूला ठेवा, चित्त शुद्ध ठेवा, अंतःकरण निर्मळ ठेवा आणि आवडीनं जगाच्या मालकाचं भजन करा. आलप्य गोष्टी तुमच्या घरात घर चालत येतील. आवडी विठ्ठल आवडे विठ्ठल गाईचे कंठे. आवडे विठ्ठल गाईचे कंठे. जय हो, जय हो, आवडे विठ्ठल गाईचे कंठे. हो आवडी विठ्ठल गाई देवाची. आवडी विठ्ठल गाई देवाची.
कोटी कोटी धन्यवाद असतील. वयाच्या मानानं आमच्या सगळ्यापेक्षा उंच आवाज त्यांचा गेला बरं का. कोटी कोटी धन्यवाद असतील. तुकोबारा म्हणतात आवडीनं जगाच्या मालकाचं भजन, आवडी विठ्ठल त्याच्या नामाचं चिंतन. तुमच्या जीवनात अलभ्य गोष्टी येतील, काही सायास करण्याची गरज पडणार नाही, इकडे तिकडे काही वाईट कर्म करण्याची गरज पडणार नाही. फक्त अंतःकरणातून भगवंताच्या नामाचं चिंतन करा. तुमच्या जीवनात अलभ्य गोष्टी येतील, घर चालत येतील, तुमच्या वासनेची शांती होईल. आणि कांतरी द्यावी वसती करावी ही शांती वासनेची. तुमच्या वासनेची शांती झाल्याशिवाय राहणार नाही. संकल्पित वेळेत आपण 3 चरणाचा भावार्थ पाहिला. उरलेल्या वेळेत पुढच्या एका चरणाचा भावार्थ पाहू. पण तत्पूर्वी एकदा टाळी वाजून भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करायचं. ज्याला ज्याला देवानं 2-2 हात दिले त्यानं दोन्ही हात वरती करा. ज्याला नाही दिले त्यानं खाली ठेवले तरी अजिबात हरकत. महिला मंडळ टाईट टाईट, इकडे पुरुष मंडळी टाईट टाईट. वाजवा टाळी वाजवा. निदान बसल्या बसल्या कीर्तनकाराचं एखादं वाक्य आवडलं, गायकाचं एखादं प्रमाण आवडलं तर बसल्या बसल्या टाळी वाजायची मेहरबानी तुम्ही आमच्यावर करी जा. बसल्या बसल्या नाही का. जगाच्या मालकानं साधू संत अवताराला घातले की जे साधू संत तुमच्या माझ्या जवळ येतात, तुमच्या माझ्या हाताला धरतात आणि तुम्हाला मला जगण्याचा मार्ग सांगतात. हित व्हावे तरी दम दुरी ठेवा. हित करायचं असेल, भलं करायचं असेल, कल्याण करायचं असेल तर जीवनातला अहंकार म्हणजे जीवनातला दंभ बाजूला ठेवा. तुम्ही म्हणाल ताई 1 तास झाला कीर्तन चालवून तुम्ही सांगता हित करा, भलं करा, कल्याण करा. ही हित म्हणजे नेमकं तरी काय? हित हित कशाला म्हणतात? शेजारची गावाला गेली की तिच्या शेतात जायचं, वांगे मिरच्या तोडून आणायच्या आणि आपल्या घरात आणून भाजी करायची. याला तुम्ही काय म्हणता? वा वा, तुम्ही त्याला हित म्हणता नाही का? कीर्तनाला येताना तुटकी चप्पल घालून यायची, जाता जाता चांगली घालून. फक्त जाता जाता माझी कोणी नेऊ नका म्हणजे बाद झालं. एकदा असं झालं कीर्तनात सांगितलं येताना तुटकी घालून यायची, जाताना चांगली घालून जायची. बाईनं पुढचं ऐकलंच नाही, जाता जाता माझी चप्पल घेऊन गेली नाही का. मला सांगायचं काय, नीट लक्षपूर्वक ऐका माय बा. तुम्ही आम्ही हित कशाला म्हणतो, साधू संत हित कशाला म्हणतात त्याच्यात फार फरक आहे. साधू संत हित कशाला म्हणतात? ज्याचे हात भगवंताच्या भजनामध्ये दंगून गेलेले तो व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागा आहे. ज्याचे डोळे भगवंताचं रूप पाहण्यात तल्लीन झालेले तो व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागा आहे. ऐका ना ऐका, ज्याचे पाय भगवंताची पदयात्रा करण्याकरता आसूस लिहिले तो व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागा आहे.
ज्याचे कान भगवंताचं गुणगान ऐकण्यामध्ये रंगून गेलेले, तो व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागा आहे. नीट ऐका, आजही महाराष्ट्रामध्ये जी जी लोक हिताच्या ठिकाणी जागी आहे, ती आजही हजारो वर्ष झाले तरी सुद्धा तुमच्या माझ्यात अजरामर आहे. नीट ऐका, हात जोडून सांगेल मी तुम्हाला. आपल्या घरात खूपच आपल्या परिवारावर प्रेम असेल तर घरात बापाचा फोटो आहे. खूपच परिवारावर प्रेम असेल, खूपच परिवारावर प्रेम असेल तर घरात आजोबाचा फोटो आहे. त्याच्याही पुढे ऐका, जास्तीच परिवारावर प्रेम असेल तर आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी खापर पंजोबाचा फोटो आहे. त्याच्या पाठीमागची तुम्हाला नाव तरी माहिती का हो? ऐकताय ना? परिवारावर खूपच प्रेम असेल तर घरात बापाचा फोटो आहे, घरात आजोबाचा फोटो आहे, घरात पंजोबाचा फोटो आहे. त्याच्या पाठीमागची तुम्हाला नावं तरी माहिती आहेत का हो? पण कित्येक वर्ष झाले माझे भगवान बाबा आणि वामनराव तुमच्या माझ्यातून गेले तरी सुद्धा ना तुमच्या माझ्या मनात आणि घरात ते जिवंत आहेत. त्याचं कारण ते हिताच्या ठिकाणी जागे. जन्माला आल्यानंतर ज्या ज्या लोकांनी मिळालेल्या जन्माचं हित केलंय, भलं केलंय, कल्याण केलंय, ती लोक आजही या महाराष्ट्रात अजरामर आहेत. मायबाप उत्तमाची गुणे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची गुणे कीर्ती मागे. उत्तमची रे कीर्ती मागे, उत्तमची रे कीर्ती मागे, कीर्ती मागे. असं जीवन मृत्यू लोकात जगावं मायबाप. आपल्या मिळालेल्या जन्माचं हित झालं पाहिजे, उत्तम कीर्ती मागे राहिली पाहिजे, असं माणसानं या मृत्यू लोकात जगावं. नीट ऐका मायबाप, आपल्या परिवारावर आपलं खूपच प्रेम असेल तर घरात पंजोबापर्यंत फोटो आहे, त्याच्या पाठीमागची नावं सुद्धा तुम्हाला माहित नाही. पण ऐकाना, 400 वर्ष झाले माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी गाथा लिहिला तरी जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या माझ्या मना आणि घरात जिवंत आहे. त्याचं कारण फक्त मिळालेल्या वेळेत मिळालेल्या जन्माचं हित आहे. आजही ज्या लोकांनी महाराष्ट्रात हित केलं ते आजही तुमच्या माझ्या जिवंत आहे. 15 ऑगस्टला 26 जानेवारी आली की तुम्ही आम्ही शूरवीरांना सलामी देतो. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या शूरवीरांना सलामी दिली जाते मायबाप, कारण त्यांनी मिळालेल्या वेळेत मिळालेल्या जन्माचं हित केलंय. जन्माला आल्यानंतर घेतलेला पहिला श्वास तर मरणाच्या वेळेला घेतलेला शेवटचा श्वास, याच्या मधलं जे अंतर तुम्हाला मला मिळालं ना मायबाप, ते फक्त मिळालेल्या वेळेत मिळालेल्या जन्माचं हित करण्याकरता मिळालेला वेळ आहे. या वेळेत जर आपण भलं करत नसू, कल्याण करत नसू तर मिळालेला जन्म वाया जाईल मायबाप. जीवन जगतो ना आपण. भगतसिंगांना मिळालेल्या जन्माचं हित केलं. ऐका, लोहारच्या जेलमध्ये टाकण्यात आलं होतं, फाशीची शिक्षा देण्यात आली होती. फाशीची शिक्षा जाहीर झाली होती, वेळ ठरली होती, तारीख ठरली होती, जागा ठरली होती आणि आता भगतसिंगांना शिक्षा होणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. ज्या दिवशी फाशी होणार तो दिवस सुद्धा सकाळच्याला उगवला होता. सूर्य त्या ठिकाणी बाहेर आला होता आणि भगतसिंग त्या जेलमध्ये व्यायाम करत होते, जोर काढत होते.
सूर्य नमस्कार घालत होते. तिकडून जेलर साहेबांना पाहिलंय भगतसिंग व्यायाम करतायत, जोर काढतायत, सूर्य नमस्कार घालतायत. पळतच आला जेलर आणि विचारलं, हे भगत, अरे व्यायाम हा शरीर सुदृढ राहण्याकरता केला जातो. सूर्य नमस्कार हे शरीर चांगलं राहावं याच्याकरता घातले जातात. सुदृढ राहावं याच्याकरता व्यायाम केला जातो, योगा केला जातो. भगत, अरे ज्या शरीराची एका तासात माती होणार आहे, या शरीराला व्यायाम कशा करता? तर भगतसिंगांना दिलेलं उत्तर तुमच्या माझ्या घरी घेऊन जा मायबाप. भगतसिंग म्हणतात, जेलर साहेब, मला माहित आहे शरीर सुदृढ राहावं याच्याकरता व्यायाम केला जातो, शरीर चांगलं राहावं याच्याकरता सूर्य नमस्कार घातले जातात. पण ऐका ना जेलर साहेब, माझ्या घरात माझी आई राहते हो जेलर साहेब. पण ज्यावेळेला माझी आई घरामध्ये राहते त्यावेळेला रोज सकाळी उठली की घरातल्या देवांची पूजा करते, देवाऱ्यातल्या देवाची पूजा करते. जेलर साहेब ऐका ना, ज्यावेळेला माझी आई देवाऱ्यातल्या देवाची पूजा करते ना, दारातल्या बागेत जाते, टोपली भर फुलं घेऊन येते जेलर साहेब. पण ज्यावेळेला पूजा करायला बसते ना, त्या टोपलीतलं फक्त तेजस्वी आणि टवटवीतच फुल देवाच्या चरणी वाहते जेलर साहेब. फक्त फरक एवढा आहे, माझ्या आई देवाऱ्यातल्या देवाला देव म्हणते आणि मी माझ्या भारत मातेला देव म्हणतो. याला म्हणतात हिताच्या ठिकाणी जागो. दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए. हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान लोकात आईची सेवा करा, वडिलाची सेवा करा, श्रीगुण हत्या थांबवा. हिंदू म्हणून तुम्ही जगता तर गोठ्यात एखादी तरी गावरान गाय आणि दारात तुळशी वृंदावन बांधायला विसरू नका. जगताना मृत्यू लोकात घरातली आई, घरातला बाप सांभाळा मायबाप. जोपर्यंत घरामध्ये म्हातारी आई, म्हातारा बाप जिवंत आहे ना, तोपर्यंतच त्या घराला शोभा आहे. एक कोटीचं घर बांधा, पण त्याच्यात जर म्हातारा बाप आणि म्हातारी आई नसेल ना मायबाप, तर त्या घराला शोभा नाही गेल्या. सांगू तुम्हाला, एखादं लेकरू कलेक्टर होतं गड्या, आणि कलेक्टर झालं की गाव त्याच्या पाठीवर थाप टाकतं, तालुका त्याच्या पाठीवर थाप टाकतोय, जिल्हा त्याच्या पाठीवर थाप टाकतो गड्या. पण जोपर्यंत आई आणि बाप नावाची थाप त्याच्या पाठीवर पडत नाही ना, तोपर्यंत त्याला कलेक्टर झाल्याचं सुख मिळत नाही गड्या. जीवन जगताना काय असते ती आई, काय असतो तो बाप, नीट ऐका गड्या मायबाप. जीवन जगताना तुमच्या माझ्या जीवनामध्ये तो बाप आपल्याकरता हाडाचं काढ, रक्ताचं पाणी करतोय, रात्रंदिवस कष्ट करतो मायबाप, तो बाप आहे. आईनं लेकराला उचललं काही नेहमी कडेवर घेते. आईच्या मनातली भावना आहे, मी जे पाहिलं ते माझ्या लेकरानं पाहावं, ही आईची भावना आहे. पण बापाचं तसं नसतं. बापानं जर एकदा लेकरू उचललं ना, बाप डायरेक्ट खांद्यावर घेतो. अरे मी जे पाहतो ना, त्याच्या पलीकडचं माझ्या लेकरानं पाहावं, ही ज्याच्या मनात अपेक्षा ना, त्याला फक्त बाप म्हणतात. सगळं मिळतं मायबाप, जीवनात बाप नाही मिळत, जीवनात आई नाही पुन्हा मिळत. सांगू तुम्हाला, आई रोज डबा बनवते म्हणून सगळ्याला वाटतं आई माझ्या करता रात्रंदिवस कष्ट करते. पण सांगू, आयुष्यभर हाडाचं काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, आणि आपल्या लेका करता 2-4 एकर शेती घेऊन ठेवतो, आणि त्याच्या आयुष्याच्या भुकेची तयारी करतो ना, तो फक्त बाप असतो माझा, फक्त बाप असतो. जीवनात सगळं मिळेल, पण जीवनात आई आणि बाप नाही पुन्हा मिळणार.
महिला मंडळ काय असतो तो बाप सांगू तुम्हाला. एखाद्या दिवशी लेकराला त्या बापानं मुलगा नोकरीला लागावा आणि बापा करता लेकरानं 400-500 रुपयाचा शर्ट शिवावा. 400-500 रुपयाचा शर्ट जर मुलानं बापा करता शिवला ना, तो बाप म्हातारा आहे, 90 वर्षाचा बाप आहे, त्याला नीट चालता येत नाही. तो बापानं तो शर्ट अंगात घातला का उठत बसत गावातल्या मारुतीच्या मंदिरात जातो. सांगू, पायात पाय अडकतात. उठत बसत मारुतीच्या मंदिरात जातो. तिथं गेला की त्याच्याच वयाचे त्याचे 4-5 मित्र बसलेले असतात. त्यांच्यात जाऊन बसतो ना, अशी कॉलर टाईट करतो. हे बघ, पठ्ठ्याचं पोरगं नोकरीला लागलं, त्यानं मला 500चा शर्ट शिवला. 2-4 दिवस झाले की पुन्हा बाप तोच शर्ट अंगात घालतो. पुन्हा बसत उठत मारुतीच्या मंदिरात जातो. पुन्हा तोच शर्ट अंगात घालून गेलेला आहे. त्याला माहित आहे 4 दिवसापूर्वी मी आज लोकात बसलो होतो, यांनाच कॉलर टाईट करून सांगितलं होतं माझा भैया नोकरीला लागला, त्यानं मला 500चा शर्ट घेतला. पण तरी सुद्धा मुलाचं कौतुक करताना जो थकत नाही त्याला फक्त बाप म्हणतात. पुन्हा कॉलर टाईट करतोय. माझा पिंट्या नोकरीला लागला, त्यानं मला 500चा शर्ट शिवला रे, त्याला फक्त बाप म्हणतात. माय बाप. दिवाळीचा सण आला ना, शेजारच्या अण्णांची तात्याची मुलगी आली ना, बापाचा जीव खालीवर होतो. शेजारच्या अण्णाची पोरगी आली, तात्याची पोरगी आली, माझी ताईडी का नसेल आली. तो बाप म्हणतो, पिंट्या आपल्या ताईडीला एखादा फोन लावतोस का रे. शेजारच्या अण्णांची ताईडी आली, तात्यांची ताईडी आली, आपली ताईडी का नाही आली, एखादा फोन लावतो का. बापाचा अंतकर नाही का बरं. नाही बाप. त्या ताईडीला फोन लावला जातो. ताईडी जर नोकरीला असेल तर ती ताईडी म्हणते, बाबा मला सुट्ट्या मिळत नाही, 2-4 दिवस थांबा ना. ती ताईडी जर त्या ठिकाणी शेतकरी असेल तर ती ताईडी म्हणते, बाबा नेमकं सोमनीचे दिवस सुरू झाले गड्या, तुम्ही 2-4 दिवस थांबा. 2-4 दिवस झाले नाही की पुन्हा बापाला करमत नाही. पुन्हा बापाचा जीव खालीवर होतो. पिंट्या लाव रे ताईला फोन, म्हटली होती 4 दिवसात येते, लाव तिला एखादा फोन. पिंट्यानं पुन्हा त्या बापाला फोन लावून द्यावा. ताईडे तू म्हटली ती 2-4 दिवसात येऊन जाते. बाबा तुम्ही फारच आग्रह करता आणि फारच हट्ट करता गड्या. आता माझ्या पाठीमागे माझा प्रपंच आहे, तुम्ही म्हातारे झाले, थोडासा दम करत जा. बाबा मी आजच्याला तुम्हाला भेटायला येऊन जाते गड्या. सांगू तुम्हाला, बाप सकाळी 6 वाजता उठतोय, गार पाण्याने आंघोळ करतो. माझी ताईडी आज आहे ना, बिना अन्ना पाण्याचा बिना चहा पाण्याचा तो बाप बस स्टँडला जाऊन बसतो. बस आली की धावत जातो, त्याला वाटतं माझी ताईडी आली असेल. बस आली की पळत जातो, त्याला वाटतं माझी ताईडी आली असेल. सांगू तुम्हाला, सायंकाळचे 5 वाजतात. ताईडीचं काही कामानिमित्तानं उशिरा निघणं होतं. 5 वाजता शेवटची बस आली. आता बापाची शेवटची आशा शिल्लक होती. बाप पळत त्या बस जवळ गेला. कंडक्टरनं बसची खिडकी बाजूला सरकवली. जशी बसची खिडकी बाजूला सरकली तशी त्या खिडकीतून बापानं आपली ताईडी पाहिली. 90 वर्षाचा बाप धावतच बसमध्ये चढतो. तिच्या बॅगा आपल्या हातात घेतो, तिची लेकरं आपल्या कडेवर घेतो आणि 90 वर्षाचा बाप बसच्या खाली उतरतो. त्याला फक्त बाप म्हणतात, फक्त बाप. ताईडीला घरी आणतो. 2-4 दिवसाचा त्या ताईडीचा पाहुणचार केला जातो. मुलगा त्या ताईडीला 2000ची साडी घेतो. आता ताईडी जायला निघते. बाबा मला जाऊ द्या गड्या. बाप म्हणतो, ताईडे 2-3 दिवस झाले आली, लगेच निघाली. बाबा नवरा उपाशी मरतो तिकडे. ताईडे थांब ना, आजच्या दिवस जरा पुरणपोळ्याचा स्वयंपाक करू, थांब गा आजच्या दिवस. सांगू तुम्हाला बाप काय असतो. त्या दिवशी ताईडी थांबते बरं का, पण दुसऱ्या दिवशी काय आता ताईडी थांबायला तयार नाही. बाबा माझ्या लेकराची शाळा बुडते, 5 दिवस झाले मी आलेली, मला जावं लागले. ज्या बापाने तिला एसटी स्टँडवर आणलं ना, तोच बाप पुन्हा त्या ताईडीला बसून देण्याकरता एसटी स्टँडला जातो. बाप काय असतो ऐका ना, 90 वर्षाचा बाप आहे. बस सुरू झालेली आहे. बस मधली लोक ओरडतात, बाबा बस सुरू झाली, उतरा खाली, तुमचं वय झालं, बस जर निघाली तर तुम्हाला उतरता यायचं नाही, बाबा उतरा खाली. बाप 2-4 पावलं पुढे जातो आणि पुन्हा तो बाप ताईडीच्या जवळ येतो, पाठीमागे येतो. आपल्या मळक्या तळक्या कोपरीच्या खिशात हात घालतोय. कुणी दिलेले 50, कुणी दिलेले 100, कुणी दिलेले 200, कुणी दिलेले 500, गाड्या 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 करून ठेवलेल्या नोटा बाप वर काढतो आणि ताईडीच्या समोर धरतो. ताईडे
हे बघ माझ्याकडे एवढे पैसे आहेत. नसेल ना तुला पिंट्यानं घेतलेली साडी आवडली काय रे? हे बघ माझ्याकडे एवढे पैसे, हे घे आणि तुला आवडेल तशी साडी घे. त्याला फक्त बाप म्हणतात, फक्त बाप म्हणतात गड्या. ज्या दिवशी माहेरातला बाप सांगतो ना महिला मंडळ, त्या दिवशी चप्पल सोडायला उमरा सुद्धा शिल्लक राहत नाही आपल्याला. पुन्हा चढवून सांगेल, जीवनात नाही काही करता आलं तर करू नका गड्या, कोणाचं चांगलं नाही करता आलं तर करू नका, पण निदान घरातली आईन घरातला बाप कधीच दुखवू नका. हात जोडून सांगू, ज्या भक्त पुंडलिकानं आई बापाची सेवा केली, जगाच्या मालकाला पंढरपुरात चालत यावं लागलं, त्यानं फेकलेल्या विटेवर उभं राहावं लागलं. 28 युगापासून जगाचा बाप अजूनही त्या विटेवर उभा आहे. माय बाप ही फक्त फक्त आई बापाच्या सेवेतली ताकद आहे. ज्या दिवशी आईच्या बापाच्या सेवेतली ताकद कमी पडेल, त्या दिवशी जगाचा बाप पंढरपुरातली वीट सोडून खाली उतरल्याशिवाय राहणार नाही. हात जोडून सांगेल तुम्हाला, नाही जीवनात काही करत आलं तर करू नका, पण जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्या घरातली आई घरातला बाप जीवनात कधी विसरू नका. माय बाप एका कवयित्रीनं सुंदर त्या बापाचं वर्णन केलं. तो कवयित्री म्हणतो काय असतो तो बाप, ऐका, एक 5 मिनिटं आपण ऐकणार आहोत आणि थांबणार आहोत. कवयित्रीनं सुंदर बापाचं वर्णन केलंय. मुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवाणी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हासू तरी कणवा कला, घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची दापर, लय अवघड हाय गड्या हुमगाया बापर, हुमगाया बापर, लय अवघड हाय गड्या हुमगाया बापर, हुमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल, मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळला, आधाराचा वडजण, आधाराचा वडजण वाकल आभाळ, कचाईन पाचोळा जिन रानो मोर, घडीभर तू थांब गडा ऐक त्याची दापर, घडीभर तू थांब गडा ऐक त्याची दापर, लई अवघड लई अवघड लई अवघड हाय गडा हुमगाया बापर, हुमगाया बापर, लई अवघड हाय गडा हुमगाया बापर, हुमगाया बापर, हुमगाया बापर, हुमगाया बापर. पुन्हा जोडून विनंती करा, जीवनात नाही काही करत आलं तर करू नका, पण घरातली आई घरातला बाप सांभाळा. आजच्या कीर्तनातून तुम्ही काहीच घरी नाही नेलं तरी चालेल, फक्त शेवटचे 5 मिनिटं घरी नेले ना माय बाप, माझ्या जीवनातलं कीर्तन सफल झालं गड्या. म्हणून तुम्ही संकल्पित वेळेत या ठिकाणी सुंदर अशी या ठिकाणी सेवा आपण भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केलेली आहे. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित. विठोबा रखुमाई संकल्पित येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. म्हणून जीवन जगत असताना साधू संतांवर अविश्वास दाखवू नका. एखादा साधा माणूस आहे ज्याच्या अंतःकरणात फक्त आपलं चांगलं करण्याची भलं करण्याची इच्छा आहे, तुम्ही त्याच्यावर जरी विश्वास ठेवला तर आपलं भलं होतं. मग साधू संत तर जगाच्या हिताकरता आली. तुम्हाला पटत नसेल तर पटवून देऊ का? एकदा काय झालं,
एका माणसाकडून राजद्रोहासारखा गुन्हा घडलाय, त्याला माहित होतं, कळालं होतं. मग त्याला विचार केला आपण एखादी पळवाट शोधावी म्हणून तो एका वकील साहेबाकडे गेला. त्यानं वकील साहेबाला घडलेली घटना इत्यंभूत इतिवृत्त कळवली. वकील साहेब, माझ्या हातून राजद्रोहासारखा गुन्हा घडलाय. मुद्दामून नाही बरं का वकील साहेब, चुकून घडलाय. ओ वकील साहेब, असं म्हणतात ना आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये, चांगल्यात चांगल्या गुन्हेगाराला सहजासहजी पळता येईल अशा पळवाट आहेत. वकील साहेब, एखादी पळवाट सांगा ना. वकील साहेब म्हणतात, लेका तुला काय मी एखादा साधू वाटलो का फुकट सल्ला द्यायला? बाबा मी एक वकील आहे, तुला अगोदर माझी फी भरावी लागेल, पैसे भरावे लागतील, त्याच्यानंतर मी तुला काय देईल? सल्ला देईल, उपदेश करेल, मार्ग दाखवेल. ओ वकील साहेब, किती पैसे द्यावे लागतील? वकील साहेब म्हणतो, लेका 25,000 रुपये द्यावे लागतील. किती किती? अय लाडक्या बहिणी, 25,000 रुपये द्यावे लागतील. 25,000 द्यावे लागतील म्हटल्यानंतर यानं सांगितलं, हो वकील साहेब, 25 नाही, मी 50 देईन, पण मी निर्दोष मुक्त झालो पाहिजे. नाही तर तुम्ही माझे पैसे घ्याल आणि माझ्याच केसवर आयुष्यभर जगाल. काही काही केसेस पाहायला मिळतात वकील साहेब, बाप त्याच केसवर जगला, मुलगा त्याच केसवर जगला, आणि आता नातू सुद्धा. इथं कोणी वकील असेल तर मी तुमच्याबद्दल बोलत नाही बरं का, आमच्याकडचं सांगते. नाही तर कीर्तन जमल्यावर म्हणायचे, या इकडं पाहतो तुमच्याकडं, असं व्हायला नको. मला मी बोललेलं कळतं ना, नुसते टुळू 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 माझ्याकडे पाहता. येडी दिसते मी तुम्हाला? नाही ना? पिढालं वकील साहेब, 25 नाही, मी तुम्हाला 50 देईन, पण ज्या दिवशी निर्दोष मुक्त होईल ना वकील साहेब, त्याच दिवशी तुम्हाला 50,000 देईल. आता ठरलं. वकील साहेबांना विचार केला, जवळचाच आहे, चांगला वृत्तीचा आहे, आपल्या रोजच्या ओळखीतला आहे, काही हरकत नाही याला दोन चांगले बोलायला, एखादा चांगला मार्ग दाखवायला काही हरकत नाही, आणि हा थोडीच आपल्याला फसवणार आहे, म्हणजे आपल्या जवळचाच आहे. आता वकील साहेबांनी ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला वकील साहेबांनी बोलावलं, सांगितलं, लेका सकाळी 6 वाजता माझ्याकडे, चांगला मार्ग दाखवेल, मोलाचा सल्ला देईल. आता सकाळचे 6 वाजले आणि सकाळी आंघोळ पांघोळ केली आणि सकाळी लवकरच वकील साहेबाकडे आला. सकाळच्या 6 वाजल्यापासून सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत दोघांचं संभाषण चाललं, दोघांचं बोलणं चाललं. वकील साहेब त्याला सांगत होते, लेका तुला मी एक मंत्र देईन, त्या मंत्राच्या मागे, त्या मंत्राच्या पुढे, मंत्राच्या मध्ये तू एकही अक्षर बोलायचं नाही. कुणीही कुठलाही कसलाही प्रश्न विचारला तू फक्त तेवढा मंत्र उच्चारायचा. मंत्राच्या मागे, मंत्राच्या पुढे, मंत्राच्या मध्ये एकही अक्षर तू बोलायचं. आता सायंकाळचे 6 वाजले, याला वैताग आला. वकील साहेब, सकाळच्या 6 वाजल्यापासून आता सायंकाळचे 6 वाजताय, तुम्ही फक्त एवढंच सांगता, मी मंत्र देईन, मी मंत्र देईन, मी मंत्र देईन. मंत्राच्या मागं, मंत्राच्या पुढं, मंत्राच्या मध्ये तू एकही अक्षर बोलू नको. वकील साहेब, तो मंत्रच एकदाच आम्हाला सांगून द्या ना. वकील साहेब म्हणतात, मला नाही माहित, मला नाही माहित म्हटल्याबरोबर याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली, जीवाची लाही लाही झाली. त्यानं सांगितलं, हो वकील साहेब, तुम्हाला जर माहीतच नव्हतं तर माझा अख्खा दिवस कशाला वाया घालवला, माझा वेळ कशाला वाया घालवला. वकील साहेबांना सांगितलं, लेका तुला कळाला नाही, मंत्र जसा आहे की मला नाही माहित. कुणीही कुठलाही कसलाही प्रश्न विचारला तर तू फक्त एवढाच मंत्र विचारायचा, मला नाही माहित. आता केस कोर्टात गेली. विरोधी पक्षाच्या वकिलानं प्रश्न केला, लेका तुझ्या हातून राजद्रोहासारखा गुन्हा घडला का? यानं सांगितलं, मला नाही माहित. गुन्हा केला असेल तर कबुली देऊन टाक. हा म्हणतो, मला नाही माहित. शिक्षा कमी होईल, पोलिसाचा मार कमी खावा लागेल, कबुली देऊन टाक. हा म्हणतो, मला नाही माहित. मग जज साहेबांना प्रश्न केला, लेका तुझ्या हातून राजद्रोहासारखा गुन्हा घडला का? कबुली देऊन टाक, शिक्षा कमी होईल, पोलिसाचा मार कमी खावा लागेल, कबुली देऊन टाक. हा म्हणतो, मला नाही माहित. मग याचा वकील उठून उभा राहिला आणि याच्या वकिलानं सांगितलं, जज साहेब, या माणसाला कुणीही कुठलाही कसलाही प्रश्न विचारला तर तो एकच उत्तर देतो, काय? मला नाही माहित.
याचा अर्थ या माणसाला वेळ लागलेला आहे आणि वेड्या माणसाला राजद्रोहाचा गुन्हा माफ आहे, माफ. पठ्ठ्या निर्दोष मुक्त झाला आणि घरी आला. आपल्या घरातल्या सोप्यावर दुपारचे 3 वाजता फॅनच्या 3 पात्याकडे पाहत निवांत झोपला होता. वकील साहेबांनी 1 किलो पेढ्याचा पुडा आणला आणि सांगितलं, पिंट्या निर्दोष मुक्त झाला. पोलिसाचा मार तुला कमी खावा लागला आणि काय भाग्य, तू त्या ठिकाणी तुझी निर्दोष मुक्तता झाली. आता एक काम कर, माझी फीस तेवढी देऊन टाक. हा म्हणतो, मला नाही माहित. नाही का? मला सांगायचं काय, नीट लक्षपूर्वक आहे का? साधा वकील आहे, त्या वकिलावर विश्वास ठेवला तर त्याचं भलं झालं. मग साधू संत तर जगाच्या कल्याणाकरता इथं आली, त्यांच्यावर विश्वास ठेवल्यानंतर आपलं भलं होईल याच्यात काही शंका नाही मायबा. म्हणून जीवन जगत असताना साधू संतांवर विश्वास ठेवा, तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. नीट ऐका, साधू संत तुम्हाला मला मोलाचा सल्ला देतात, जगण्याचा मार्ग सांगतात. काही लोकांनी सांगितलं, ताई आम्ही तर तुकोबांना विचारलंच नाही, आम्हाला आमचा जगण्याचा मार्ग सांगा, आम्हाला देवापर्यंत जाण्याचा मार्ग सांगा. आम्ही विचारलंच नाही, तुम्ही आम्हाला का सांगता? विचारल्याशिवाय सांगू नये असं मृत्यू लोकात शास्त्र आहे. आम्ही तुम्हाला विचारलंच नाही, तुम्ही आम्हाला का सांगता? तुकोबा म्हणतात, मृत्यू लोकात 3 शास्त्रे. एक, विचारलं तरी सांगायचं नाही. दुसरे, विचारलं तरच सांगायचं. आणि तिसरं शास्त्र असं आहे, नाही विचारलं तरी जगाला सांगावं लागतं. मी या शास्त्रात बसतोय, तुम्ही नाही विचारलं तरी मी तुम्हाला तुमचं भलं सांगेल. त्याच्या पाठीमागे मोठा दृष्टांत आहे का. एक दिवस काय झालं, भगवान परमात्मा आणि उद्धवजी निवांत बसले होते. बसलेले असताना उद्धवजीनं भगवान परमात्म्याला प्रश्न केला, देवा मृत्यू लोकात तुम्ही ही आंधळी लोक जन्माला घातली, ज्यांना हित कळत नाही, भलं कळत नाही, जन्माला कशाला हे सुद्धा माहित नाही. डोळ्यानं आंधळी नाही बरं, ज्याला हित भलं कल्याण कळत नाही, ही लोक तुम्ही जन्माला घातली. देवा त्यांना हिताचा मार्ग सांगावा, त्यांना एखादा हिताचा मार्ग त्या ठिकाणी दाखवावा. जगाच्या मालकानं सांगितलं, उद्धवा माझा नियम आहे, जो व्यक्ती माझी नवविधा भक्तीपैकी एक भक्ती करतो त्यालाच मी जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकवतो, बाकीच्याला नाही. मग उद्धवजीनं भगवान परमात्म्याला सुंदर दृष्टांत दिला आणि उद्धवजीनं सांगितलं, देवा एका गावात एक आंधळा माणूस राहत होता. देवा आंधळा गावाच्या बाहेर निघाला, काही काम होतं, काही निमित्तानं त्याला जायचं होतं. आंधळा गावाच्या बाहेर गेला, मोठं खड्डं होतं. देवा भगवान परमात्म्यानं सांगितलं, ठीक आहे. आंधळा गावाच्या बाहेर निघाला, मोठं खड्डं होतं. बर, मोठं खड्डं होतं. देवा भगवान परमात्म्यानं सांगितलं, बर देवा आंधळा गावाच्या बाहेर निघाला आणि त्या मोठ्या अशा खड्ड्यात पडला. गावातले 7-8 सज्जन लोक गोळा झाली, नारडाओरडा करू लागली, अरे आंधळा खड्ड्यात पडला, इथं कोणी नव्हतं का? आंधळा खड्ड्यात पडला, इथं कोणी नव्हतं का? इतक्यात एक व्यक्ती बहिर दिशेला जाऊन आला होता. त्यानं सांगितलं, हो कशाला ओरडता, हा आंधळा खड्ड्यात पडला तेव्हा मी इथंच होतो. म्हणे का सांगितलं नाही मग समोर खड्डे म्हणून? त्यानं सांगितलं, माझा असा नियम आहे, मी विचारलं तर सांगतो. सज्जन माणसानं सांगितलं, वा वा तुला आंधळ्यानं विचारलं पाहिजे होतं नाही का समोर खड्डे आहे का म्हणून? त्यानं सांगितलं, हो हो आंधळ्यानं मला विचारायला पाहिजे होतं समोर खड्डे आहे का म्हणून. सज्जन माणसानं सांगितलं, लेका अरे त्याला विचारण्याकरता तू दिसला असता तर समोर खड्डे हेच का दिसलं नसतं? ऐकताय तुम्ही कीर्तन? उद्धवजी म्हणतात, देवा आंधळा खड्ड्यात पडतो हे डोळसानं पाहावं पुढे निघून जावं नाही का देवा? भगवान परमात्म्यानं सांगितलं, नाही उद्धवा, डोळसानं आंधळ्याच्या हाताला धरावं, डोळसानं आंधळ्याच्या हाताला धरावं, खड्ड्याच्या पुढे नेऊन घालावं. देवा मग ही जन्माला आलेली सगळी लोक आंधळी आहेत, ज्यांना हित कळत नाही, भलं कळत नाही, जन्माला कशाला आलो हे माहित नाही. मग यांना मार्ग दाखवणारा, यांना हिताचा उपदेश करणारा एखादा तरी साधू संत तुम्ही जन्माला घाला. म्हणून जगाच्या मालकानं भगवान बाबा वामन भाऊ जगद्गुरु तुकोबाराय यांच्यासारखे संत जन्माला घातले की जे तुमच्या माझ्या जवळ येतात, तुमच्या माझ्या हाताला धरतात आणि मोलाचा मार्ग दाखवतात, अभंगाचं प्रथम
बोल हित जरा. भावे तरी दंबदुरी ठेवा. वा वा हित भावे तरी दंबदुरी ठेवा. 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 हित भावे दंबदुरी ठेवा. हित भावे तरी 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 दिया राम दे हे वतन दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए हम जिएंगे और मरेंगे ये वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए तू मेरा कहमा तू मेरा धर्मा तू मेरा अभिमान है हे वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है हाँ जिएंगे और मरेंगे ये वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए हे कोणी म्हणावं ज्यांनी आपल्या मिळालेल्या वेळेत मिळालेल्या जन्माचं हित केलं या देशाकरता या राज्याकरता आपले प्राणाचं बलिदान दिलं एक त्यांनी म्हणावं तुम्हाला मला जन्म मिळाला पण कळायला तयार नाही साधू संतांना मिळालाही आणि कळालाही म्हणून साधू संत मिळालेल्या वेळेत मिळालेल्या जन्माचं हित भलं कल्याण करतात मैदा साधू संतांना जन्म मिळालाही आणि कळालाही तुम्हाला मला मिळाला पण कळायलाच तयार नाही औट पण हाथ का मानव देह अगला ने तुझ दिया औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया खाया पिया सुख से सोया जय हो. खाया पिया सुख से सोया ना जमान खोया खाया पिया सुख से सोया ना जमान खोया कि भजन नारायण कि भजन नारायण कि भजन नारायण भजन नारायण कि भजन नारायण कि भजन नारायण कि भजन नारायण औट हाथ का मानव देह भगवान ने तुझे दिया औट हाथ का मानव देह भगवान ने तुझे दिया खाया पिया सुख से
से सोया, खाया पिया सुख से सोया, नहा जमाना खोया। खाया पिया सुख से सोया, नहा जमाना खोया। कि भजमन नारायण, 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 कि भजमन नारायण. नाही का जगाच्या मालकाचं भजन करण्याकरता मिळाला तुम्हाला मला, पण तुम्ही आम्ही वाया घालवला मायबाप. साधू संतांना मिळालाही कळालाही, म्हणून साधू संत म्हणतात आम्ही संतांवर विश्वास ठेवतो, आम्ही आमच्या जीवनाचं हित करतो, भलं करतो, कल्याण करतो. मग तुम्ही सुद्धा तुमच्या जीवाचं हित करा, भलं करा, कल्याण करा. पण ते करत असताना जीवनातला अहंकार म्हणजे जीवनातला अभिमान बाजूला ठेवा. कारण माणूस एखाद्या क्षेत्रात शिरला, एखादं कार्य करू लागला, त्या गोष्टीचं त्याच्याकडे ज्ञान अवगत झालं की साधू संतांचं म्हणणे, माणूस थोडासा परमार्थात जरी शिरला ना, थोडा त्याला टाळ वाजवता यायला आला का लगेच त्याची कॉलर टाईट होती, लगेच जीवनात अभिमान येतो, अहंकार येतो. पण तुकोबारा म्हणतात तो अभिमान आणि तो अहंकार तुम्हाला मला नरकात घातल्याशिवाय राहत नाही. तू का म्हणे नरकी घाली अभिमान, तो अभिमान तुम्हाला मला नरकात घातल्याशिवाय राहत नाही मायबाप. म्हणून जीवनात अभिमान येऊ देऊ नका, अहंकार येऊ देऊ नका. सांगू तुम्हाला, एखाद्यानं बंगला बांधला ना, गावात आला कलगीच कॉलर टाईट, पटकन 1 कोटीचा बंगला बांधला. तू 1 कोटीचा बांध नाही तर 2 कोटीचा बांध, तुझी लेकरं काय तुला छतावर जाणार नाही बेट्या. किती कमव, एक दिवस तुला इथून एकट्यालाच जावं लागेल, हे जीवनात विसरू नको. जगतो ना मृत्यू लोकामध्ये, जीवाचं हित कर, जीवाचं भलं, जीवाचं कल्याण. अजूनही वेळ गेली नाही मायबाप. आपली लेकरं करंगळीला धरा आणि आणा या धर्माच्या मंडपात आणि सांगा त्यांना बाबांनो हा आपला धर्म आहे, ही आपली संस्कृती आहे. जीवन जगताना मिळालेला जन्म वाया घालू नको. मिळालेल्या जन्माचं हित करायचं असेल तर आपला धर्म जग, आपली संस्कृती जग, तुमच्या मिळालेल्या जन्माचं हित होईल मायबाप. सांगू तुम्हाला, आजही महाराष्ट्रामध्ये अन्याय झाला, अत्याचार झाला, कुठे काही वाईट घटना घडली की लोक सहज बोलतात. महाराष्ट्रात आज मुलीची कपडी या अन्यायाला जबाबदार आहेत, मुलीचं राहणीमान या अन्यायाला जबाबदार आहे. मायबाप, माझा तुम्हाला प्रश्न असेल, अवघ्या 3 वर्षाच्या लेकराला असे कोणत्या प्रकारचे कपडे घातले असतील की त्या लेकराला त्या अन्यायाला बळी पडावं लागलं मायबाप? कोणत्या प्रकारचे कपडे घातले असतील? तो मुलगी 10 वर्षाची असली तरी तिच्यावर अन्याय, मुलगी 5 वर्षाची असली तरी तिच्यावर अन्याय, मुलगी 15 वर्षाची 20 वर्षाची असली तरी तिच्यावर अन्याय, मुलगी 40 वर्षाची झाली तरी तिच्यावर अन्याय, मुलगी 60 वर्षाची झाली तरी तिच्यावर अन्याय, मुलगी पॅन्ट शर्ट मधली असली तरी तिच्यावर अन्याय, मुलगी फ्रॉक मधली असली तरी तिच्यावर अन्याय, मुलगी साडीतली असली तरी तिच्यावर अन्याय, आणि मुलगी लुगड्यातली असली तरी सुद्धा तिच्यावर अन्याय. मायबाप ऐका ना, ऐका, घरात मुलगी जन्माला आली ना, फक्त पाण्याचा तांब्या भरून देण्याजोगं लेकरू झालं ना, घरातली आई घरातला बाप त्या लेकीला जवळ बसवतो. तायडे तू मुलगी आहेस, मुलगी काचेचं भांडे, एकदा जर तडा गेला ना तायडे पुन्हा जोडता येत नाही. रात्र झाली, अंधार पडला का लेकीनं याचं दार त्याचं दार फिरू नये, अंधार झाला का लेकीच्या जातीनं घराचा उंबरा ओलांडू नये. तायडे मुलगी काचेचं भांड आहे, हे तुम्ही आम्ही आपल्या घरातल्या मुलीला शिकवतो बर का. पण ऐका ना, या आईला माझी विनंती आहे, त्याच घरातला मुलगा जर रात्रीचे 1 वाजता घरात येत असेल तर या आईचं या बापाचं कर्तव्य नाही. बेट्या, रात्रीचा 1 वाजला, आतापर्यंत कुठं होतास? सांगू तुम्हाला, तुमच्या घरातला मुलगा जर रात्रीचे 1 वाजता घरात येत असेल आणि ही आई जर लपून त्याला बेडरूम मध्ये घालवत असेल, महाराष्ट्रात होणार अन्याय अत्याचार आणि लोक कधीच हिताच्या ठिकाणी जागी होणार नाही. हात जोडून पाया पडून सांगेल तुम्हाला, तुमचा मुलगा जर रात्रीचे 8 वाजता घराच्या बाहेर पडत असेल तर या बापानं या आईनं त्या लेकराचा कान धरला पाहिजे. पिंट्या, रात्रीचे 8 वाजता तू घराच्या बाहेर पडतोय, तू घराचा उंबरा ओलांडतोय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, एकदा का तू घराचा उंबरा ओलांडला, घराची पायरी ओलांडली, बाहेर गेला का तुझ्या या डोळ्याला एखादी स्त्री दिसेल, एखादी बाई दिसेल, एखादी मुलगी दिसेल,
आणि ज्या वेळेला तुझ्या या डोळ्याला एखादी बाई, एखादी स्त्री, एखादी मुलगी दिसेल त्यावेळेला ती फक्त तुझी आई आणि तुझी बहीण नच असेल. महाराष्ट्राचं चित्र तुम्हाला मला थोड्या दिवसात वेगळं पाहायला मिळेल. मैदान थोड्या दिवसात वेगळं पाहायला मिळेल. अजूनही वेळ गेली नाही. आपली लेकरं करंगळीला धरा आणि अनाया धर्माच्या मंडपात शिकवा त्यांना हा आपला धर्म आहे. नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवली, मिशा वाढवल्या म्हणजे कोणी छत्रपती होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो गाडीवर टाकला म्हणजे कोणी छत्रपती होत नाही. तुमची आमची काय अवस्था आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो गाडीवर टाकायचा आणि ती गाडी ढाब्यासमोर नेऊन लावायची. ही तर तुमची आमची अवस्था आहे. नुसती दाढी वाढवली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही. त्याला मिळालेल्या 50 वर्षातल्या आयुष्यातलं 35 वर्ष फक्त दर्याखोऱ्यात घोड्यावर घालावे लागतात तेव्हा छत्रपती पदवी मिळते. मायदा गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. सह्याद्रीचा सिंह गर्जता, शिव शंभो राजा, जया कोणातून नाद गुंतला, जया कोणातून नाद गुंतला. महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. हा तुमचा माझा महाराष्ट्र आहे मायबाप. इथे वाईट घटना डोळ्यासमोर घडताना कधी पाहू नका. मिळालेल्या जन्माचं हित करायचं असेल तर जे कार्य तुम्ही करता ते अंतःकरणातून करा. कधी जीवनात अभिमान येऊ देऊ नका, अहंकार येऊ देऊ नका, कधी जीवनात ही कॉलर टाईट होऊ देऊ नका. जीवन जगत असताना तुम्हाला मला वेळ थोडा मिळाला मायबाप, त्या वेळेत मिळालेल्या जन्माचं हित करा, भलं करा, कल्याण करा. विचारलं हो तुकोबार आहे, आमचं हित, आमचं भलं, आमचं कल्याण नेमकं कशात तुकोबार आहे? तुकोबार म्हणतात चित्त शुद्ध असावं, अंतःकरण निर्मळ असावं आणि आवडीनं जगाच्या मालकाचं नामस्मरण घडावं. आवड असावी भजनात, प्रेम असावं. तुम्ही आम्ही भजन करतो फक्त जगाला दाखवण्यापुरता परमार्थ आज महाराष्ट्रात चालला. मैदान जगताना मृत्यू लोकात परमार्थ करत असताना जगाला दाखवण्यापुरता. मी येऊ का चहा पिऊन आता?